टीप नंबर 1. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलांनी चेहऱ्याला स्क्रबिंग केले पाहिजे. त्यामध्ये 2 चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे चेहरा चमकदार होतो. टीप नंबर 2. कोणत्याही प्रकारची भजी बनवताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदीचा वापर करू नका. हळदीमुळे भजी काळपट नाही तर लाल दिसू लागतात. टीप नंबर 3. घशात इन्फेक्शन झाले असेल तर गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळण्या करा. इन्फेक्शन नाहीसे होईल. टीप नंबर 4. कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते. याशिवाय कोरफडीच्या रसाने रोगप्रतिकार शक्ती वाढते. टीप नंबर 5. जायफळ तुपामध्ये उगाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाढ झोप लागते. टीप नंबर 6. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. टीप नंबर 7. ज्या महिलांना सांधेदुखीचा त्रास होतो त्यांनी मोहरी बारीक करून त्यात कापूर टाकून सांध्यांची मालिश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. टीप नंबर 8. तोंडामध्ये छाले आले असल्यास केळाची पेस्ट आणि मध मिक्स करून लावल्याने आराम मिळतो. टीप नंबर 9. ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ शेंगदाणे खावे. तसेच आहारामध्ये बीट, सफरचंद, गाजर यांचा समावेश देखील करावा. टीप नंबर 10. घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास लाल मुंग्या नाहीशा होतात. टीप नंबर 11. उकडलेली अंडी गरम असताना कधीही सोलू नका. अंडी काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्यांची साल पटकन निघतील. टीप नंबर 12. दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची साल फेकून न देता त्या सालीची चटणी बनवावी. ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते. टीप नंबर 13. किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी पिल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते. टीप नंबर 14. सकाळी रिकाम्या पोटी 1 गिलास कोमट पाणी प्या. टीप नंबर 15. मसूर डाळीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात, त्वचा मुलायम होते व चेहरा तरुण दिसतो.